मालेगाव तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही भव्य पथसंचलन 2025 आयोजित करण्यात आले। मालेगाव शहरातील भुईकोट किल्ल्यातून पथसंचलनाची सुरुवात झाली। उमराणे येथे गेल्या अनेक वर्षापासून विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल पावसाळी कांदा खरेदी विक्रीची परंपरा असलेली येथील स्वनिवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वोच्च असा 5100 रुपये बाजारभाव मिळाला। उमराणे येथे रामेश्वर कृषी मार्केटमध्येही नवीन लाल कांदा लिलावाचा शुभारंभ व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व प्रतिष्ठित कांदा व्यापारी खंडू देवरे, उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल यांच्या हस्ते करण्यात आला। चांदवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन विजयादशमी निमित्त करण्यात आले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100 वर्षे शताब्दी वर्षानिमित्त निघालेले पथसंचलनात उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुकादेवी मातेच्या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती, तर बाजारपेठेतही खरेदीचा उत्साह दिसून आला। मालेगाव येथे कार्यक्रम मुख्याध्यापक R.M. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जयंती कार्यक्रम पार पडला। पिडकोस येथे गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या सरासरी दरात मोठी घसरण झाली असून दर घसरल्यामुळे शेतकरी कोलमडला। कांद्याला अनुदान व हमीभाव मिळाला यासाठी पिडकोस येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री व केंद्रीय कृषी मंत्री केंद्रीय पणन मंत्री यांना पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करून कांदा उत्पादकांना विक्री केलेल्या कांद्याला अनुदान द्यावे ही मागणी केली। कळवण तालुक्यातील सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली। या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड व नांदुरीसह तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कळवणाच्या आमदारांच्या विश्वस्त मंडळात पदसिद्ध विश्वस्त म्हणून कायमस्वरूपी समावेश करण्याची मागणी केली। सटाणा तालुक्यात नवरात्रोत्सव काळात नामपूर येथून अन्नपूर्णा कुलाचार्यांची पदयात्रा गत 15 वर्षापासून कुलस्वामिनी दर्शनासाठी अव्याहतपणे निघत असते। यंदाही या यात्रेत 25 स्त्री-पुरुष भाविकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती पदयात्रेचे संयोजक शरद नेरकर व स्नेहलता नेरकर यांनी दिली। ही पदयात्रा 4 दिवसांची असते। पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते। देवळा शहरातून जाणारे विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाचे काम देवळा शहरात सुरू असून हे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। अर्धवट स्थितीतील कामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले तर स्थानिकांना या खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे। सिन्नर तालुक्यात 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेले विजयादशमी अर्थात दसरा सणाला सिन्नरच्या बाजारपेठेत मोठा उत्साह दिसून आला। सोने खरेदीसाठी ग्राहकांकडून पसंती दिली जात होती, तर वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसून आला। शहर व तालुक्यात सणाच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली। येवला तालुक्यात सन 1925च्या विजयादशमीला स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा 100 वर्षाची पूर्णता होत असून संघाच्या शताब्दी विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून येवला शहरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले। संघाच्या स्वयंसेवकांचे संचलन झाले। सिन्नर येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात शैक्षणिक भेट दिली। या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेची कार्यपद्धती, प्रशासनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कायद्याच्या अंमलबजावणीविषयी प्रत्यक्ष माहिती घेणे हा होता। येवला तालुक्यात सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत येवला महसूल प्रशासनाच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय संकुलात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। नायगाव येथे ब्राह्मणवाडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली। येवला शहरातील झेंडू फुल बाजारात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर दरामध्ये चढ उतार पाहायला मिळाले। एरवी 40-50 रुपये किलो दराने विकले जाणारे झेंडू फुल 100 रुपये किलोने विकण्यात आले। चांदवड तालुक्यात केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत लोककल्याण मेळाव्याचे आयोजन नगर परिषदेच्या सभागृहात मुख्याधिकारी तथा प्रशासक दिनेश सिनारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले। कळवण तालुक्यातील बगडू येथील शेतकरी अतुल जगन्नाथ वाघ यांनी खरीप हंगामात पेरणी केलेले मक्का बियाणे सोदश निघाल्याची तक्रार केली। जुनी बेज येथील आडशे शिवारातील गट क्रमांक 110 2 एकर क्षेत्रात केलेल्या पेरणीत मक्का पीक कोणीस लागल्यानंतर विशिष्ट रोगाला बळी पडले। कळसातील दाणे परिपक्व होण्याआधीच पीक वाढल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वाघ यांनी कृषी विभागाकडे केली।
खामखेडा येथे शनिवारी रात्री व रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे खामखेडा परिसरात कापणीला आलेला मका आणि बाजरीचे पीक पूर्णतः भुईसपाट झाले. आता जमिनीवर आडवी झालेली ही कणसे काळी पडून सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली. मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्याकडे माळमाथ्यावरील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. सटाणा तालुक्यात मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा येथे 75व्या संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाण निर्माण व्हावी यासाठी मला उगमलेले संविधान हा विशेष उपक्रम घेण्यात आला. हा उपक्रम अनुमल या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आला. सटाणा तालुक्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगमनेर येथे झालेल्या जल्लोष सांस्कृतिक स्पर्धेच्या विद्यापीठ स्तरीय अंतिम फेरीत कर्मवीर आबासाहेब तथा नाम सनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृष्णा पाटील हिने पुणे विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला. मालेगाव येथील कॅम्प भागातील विसर्जन कुंडांचा विस्तार करावा या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत मोहन कांबळे यांनी महापालिकेच्या निषेधार्थ भीक मागो आंदोलन केले. त्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष भीक गोळा केल्याने या आंदोलनाची चांगली चर्चा झाली. मालेगाव तालुक्यात राज्य शासन निर्णयानुसार 28 सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर येथील महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. देवळा तालुक्यातील राहुरी येथे पार पडलेले 44व्या सब ज्युनियर राज्यस्तरीय 17 वर्षाखालील बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बावडे येथील VKD इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली. चांदवड तालुक्यात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात सन्मान श्री शक्तीच्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या प्रगतीला चालना देणे व समाजात त्यांना योग्य स्थान मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सटाणा तालुक्यातील बाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्प्स प्राथमिक विद्या मंदिरात नवरात्री निमित्त देवीच्या विविध रूपांचे पूजन करून उत्सव साजरा करण्यात आला. मालेगाव तालुक्यातील खाकोर्डी येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित सेवा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक SD वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून विद्यालयात नृत्य कला गुणांना वाव मिळण्यासाठी दांडिया व गरबा नृत्य पार पडले. दिंडोरी तालुक्यात गेल्या सप्ताहात झालेल्या अवकाळी पावसाने भात, टोमॅटो व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आतापर्यंत तालुक्यात 146 गावांमध्ये 2810 शेतकऱ्यांचे अंदाजे 3364 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर पर्यंतची ही आकडेवारी आहे. नाशिक शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून मोबाईल, लॅपटॉप चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सातपूर भागात झालेल्या चोरीचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने आंध्र प्रदेशच्या 2 चोरांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 53 महागडे मोबाईल, 6 लॅपटॉप असा सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. येवला तालुक्यात अतिवृष्टीमुळे 100% पिके पाण्यात मिसळली असताना शेतीमालाला भाव नसतानाही येवला तालुक्यात 250च्या वर ट्रॅक्टर्स, 550च्या आसपास दुचाकी तर 100वर चारचाकी वाहने आणि जुने नवे वाहनांच्या खरेदी विक्रीत 50 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाली. या ट्रॅक्टरना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेने शेतकऱ्यांना हात दिल्याने विक्रमी ट्रॅक्टर विक्री झाल्याचे दिसून आले. ही उलाढाल रब्बी हंगामातील उत्पादनाच्या आशेवर होत असल्याचे सांगण्यात आले. खेडेले जुंगे येथे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे निफाड तालुक्यातील खेडेले जुंगे परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जोरदार पावसामुळे द्राक्षे, मका, टोमॅटो, सोयाबीन, कांदा, कांद्याची रोपे, डाळिंब आणि विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांचे ओतनात नुकसान झाले.